हॅलो फ्रेंड्स, ओम नमः शिवाय. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर डायरेक्ट रूमवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो आणि त्यानंतर झोपून गेलो, कारण नेक्स्ट डेला आम्हाला इथून निघायचं होतं. सो सकाळी उठलो आणि रेडी वगैरे झालो आणि मग आम्ही डायरेक्ट आता मुंबईला जाण्यासाठी निघालो. पण त्याआधी आम्ही फुल पेट नाश्ता करून घेतला, कारण की आम्हाला आता पूर्ण दिवसाचा प्रवास करायचा असल्यामुळे आम्ही पहिल्यांदा नाश्ता करतो आणि नाश्ता करून इथून आम्ही निघालो, कारण की आम्ही अर्जंटमध्ये सगळं केल्यामुळे आम्हाला ट्रेन बुकिंग्स भेटल्या नाहीत. मग आम्ही ट्रॅव्हल्सने जाणार असल्यामुळे आमची जी गाडी होती ती थोडी 1 तासाच्या अंतरावरती होती. सो त्याच्यामुळे आम्ही इथून पहिल्यांदा लोकल बस घेतली आणि लोकल बस घेऊन आम्ही आमचं जे ठिकाण आहे जिथून आमची ट्रॅव्हल्स आहे सो तिकडे आता आम्ही चाललो आहोत. तर मग 1 तासाचा प्रवास करून फायनली आम्ही सुजानगड इथे पोहोचलो आणि इथून आमची ट्रॅव्हल बुकिंग होती आणि ट्रॅव्हललाही टाईम असल्यामुळे ऑलमोस्ट 1 ते 2 तास आमच्याकडे शिल्लक होते. सो आम्ही विचार केला की तिथे जवळपास व्यंकटेश मंदिर होतं. सो व्यंकटेश मंदिरात आम्ही गेलो आणि आम्हाला मिठाई वगैरे राजस्थानची जी काही होती सो तीही घ्यायची होती. सो बाजूलाच शॉप होतं. सो तिथून आम्ही मिठाई वगैरे खरेदी केली आणि आम्ही मंदिरात गेलो. सो मंदिरात खूप हे मंदिर होते अनप्लान होतं, आम्हाला माहीत नव्हतं. सो ते समोरच रस्त्यामध्ये दिसलं. सो डायरेक्ट आम्ही मंदिरात गेलो आणि इथेही खूप प्रसन्न वातावरण आम्हाला वाटलं, खूप छान वाटलं. तर मग मंदिरात आम्ही आरती आणि दर्शन वगैरे अटेंड केलं आणि त्यानंतरही आमच्याकडे थोडासा टाईम शिल्लक होता. सो आम्ही मंदिरात बसून होतो थोडा वेळ आणि त्यानंतर मग आमचा टाईम झाला ऑलमोस्ट. सो इथून आम्ही परत ऑटो घेतली आणि इथून एक अर्धा तासाच्या अंतरावरतीच
जी आमची प्रॉपर लोकेशन होती, ट्रॅव्हल जिथे येणार होती तिथे आम्ही जाऊन पोहोचलो. तर मग दुपारी 3च्या दरम्यान आम्ही ट्रॅव्हल पकडली आणि त्यानंतर मग आमचा ऑलमोस्ट एक 20 तासाचा तरी प्रवास नक्कीच होता. सो ट्रॅव्हल पकडून आम्ही डायरेक्ट सुरतला पोचलो, कारण की ही बस जी होती ती आम्हाला डायरेक्ट मुंबईला पोचवत नव्हती. सो आमच्याकडे ऑप्शन ट्रेनचं अवेलेबल नसल्यामुळे हाच आमच्याकडे ऑप्शन राहिला होता. सो त्याच्यामुळे आम्ही इथून ट्रॅव्हल्स घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 12च्या दरम्यान सुरतला पोहोचलो. The next morning. तर हा प्रवास आमचा पूर्ण रात्रीचा होता आणि मग सकाळी 11च्या दरम्यान आम्ही गुजरातला पोचलो आणि तिथून मग आम्ही एक वाजेपर्यंत ऑलमोस्ट सुरतला पोचलो. त्यानंतर आमची 4ची ट्रेन होती. सो तिथून आम्ही बसलो आणि रात्री आम्ही 11:30च्या दरम्यान घरी पोचलो. आणि हाच होता माझा खाटू श्याम राजस्थानचा ब्लॉग इथपर्यंत. सो मी भेटेन तुम्हाला परत नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप प्रेम द्या. तर मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.